कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॅड, तुम्हाला मम्माने सांगितलं माझ्या फेक प्रेग्नन्सी बद्दल? कसं शक्य आहे? आई असं का केलं असेल? बट डॅड, एनिवे प्लीज तुम्ही या सगळ्याच्या मध्ये पडू नका. मी आज सगळ्यात तुम्ही कधी लक्ष दिलं ते आत्ता मध्ये पडताय? मी कायमच लक्ष दिलंय तनया. तू आणि तुझ्या आईने माझं कधी काय ऐकलंच नाही. कम इन. चहा. थँक्यू. मी थोड्या वेळाने घेतो. तिथे ठेवता प्लीज. बाबा, मम्मा कशी आहे? नाही, खूप दिवसांनी भेटलात ना तुम्ही आज मला. बरं झालं आलात. मी स्वतःहून फोन करणारच होते की या म्हणून मला भेटायला. म्हटलं बरेच दिवस आपली भेट नाही झाली आहे. मी खरंच खूप मिस करत होते तुम्हाला. बरं झालं तुम्ही आज आलात. नाही ग तनया, खोटेपणा करून ना आयुष्यामध्ये कधीही काही मिळत नाही. आणि तुम्ही मायलेकींनी तर चक्क फेक प्रेग्नन्सीचं नाटक केलंय. अगं, तुझ्याकडची गुड न्यूज ऐकून तुझ्या कुटुंबाला किती किती आशा लागून राहिली आहे तुझ्याबद्दल. आणि एवढी साधी गोष्ट कळत नाही की साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये कुठल्याही प्रेग्नंट बाईचं पोट दिसायला लागतं, जे तुझं दिसणार नाहीये. तेव्हा काय करणार आहात तुम्ही? नाहीये ना उत्तर? केवळ तुझ्यावरचा राग कमी व्हावा किंवा तुझ्यावरती कामं जास्त पडू नयेत म्हणून तू हे फेक प्रेग्नन्सीचं नाटक केलंयस, हे तुझ्या घरच्यांना कळेल ना, तेव्हा त्यांची काय अवस्था होईल तुला माहितीये? डॅड प्लीज, मी जे काही करते ना ते सगळं चांगल्यासाठीच करते. आणि एवढंच होतं ना तर मग कष्ट करून 4 पैसे जास्त कमवायचे. मम्माला आणि मला हे करायची वेळच आली नसती ना मग. अगं, चांगुलपणा, प्रामाणिकपणा याच्यासाठी पैसा, ऐशो आराम याची काही गरज नसते. गरज असते ती फक्त प्रामाणिक इच्छेची, जी तुझी आणि तुझ्या आईची नाहीच आहे. तुमच्या या फेक प्रेग्नन्सीचं पाप तुझा बाप म्हणून मला माझ्या माथी नकोय, म्हणून तुझी समजूत काढायला मी इथे आलोय. पण तुला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. अच्छा, म्हणजे आजही तुम्हाला माझी काळजी म्हणून तुम्ही इथे आलाच नाही आहात. तनया, अगं, मी हे जे काही आत्ता बोललो, जे काही तुला समजवण्याचा प्रयत्न केला ना, ते तुझी काळजी वाटते म्हणूनच ग. पण तुला ते कळत नाहीये ना, हे माझं दुर्दैव आहे. असो, ठीक आहे, तुझ्यासाठीच आणलं होतं. गुड न्यूज दिलीस ना एवढी तू. काळजी घे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.